नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानविलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते। त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानविलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती
आहे। यावर अनेक हिंदी शो, चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो, चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील
चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर. आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे. यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे. त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की. ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे. याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. या सुखावं काही असू शकत नाही. ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे. अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे. मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर. आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे. यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे. त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की. ललिता
शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर
यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक
स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही. ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे. अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे. मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानविलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर. आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत. अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे. यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे. त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कॉन्टेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की. ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे. याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही. ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे. अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे. मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानविलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर. आजवर अनेक पदावर त्यांनी
आपले नाव कोरले आहे त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे।
मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानविलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर. आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत. अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे. यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे. त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की. ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे. याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही. ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे. अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे. मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानविलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर. आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि
अँड मॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने अँड मॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे अँड मॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि अँड मॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने अँड मॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे अँड मॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण
ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानविलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानविलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या
मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते। त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे। आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे। ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर। आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे। त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे। अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे। यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे। त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की। ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते। त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मराठी चित्रपटसृष्टीतील
चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर. आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे. यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे. त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की. ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे. याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. या सुखावं काही असू शकत नाही. ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे. अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे. मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ललिता शिवाजी बाबर या चित्रपट येणार आहे अमृता खानवेलकरचा, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील चंदा म्हणजे अभिनेत्री अमृता खानवेलकर आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि याशिवाय चॅम्पियन मानदेशी एक्सप्रेस म्हणजे आपली ललिता शिवाजी बाबर. आजवर अनेक पदावर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ललिता शिवाजी बाबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आता हा चित्रपट 26 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय बदलापूर, प्लॅनेट मराठी आणि एंडमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विकास बदलापूर, ऋषी नेने, गौरव गोखले, रोनिता मिश्रा या चित्रपटाची निर्मिती आहे. यावर अनेक हिंदी शो चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर ललिता शिवाजी बाबर या चित्रपटाच्या निर्मितीने एंडमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहे. त्यामुळे एंडमॉल शाईन इंडिया या मराठी कंटेंटला एक वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सृष्टीला देणार हे नक्की. ललिता
शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानवेलकर दिसणार असून हा चित्रपट पहिला बायोपिक आहे। याबाबत अमृता म्हणाली की एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे ज्याने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, या सुखावं काही असू शकत नाही। ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिला धावपटू आहे। त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदणीही आहे। अशा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याची खूप आनंद आहे। मागील 1.5 वर्षापासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे। त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर वावरणे या सगळ्या बारकाव्याचा मी अभ्यास करते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल।